सरकार महाराजांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करत आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका केली. महाराष्ट्रातील जनता यांची हंडी फोडल्याशिवाय राहणार नाही. वैभव नाईक यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. तर मुख्यमंत्र्यांना ठेकेदार आणि भ्रष्टाचार याशिवाय दुसऱ्या गोष्टी माहीत नाही. पुतळ्याच्या घटनेवर वैभव नाईक यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. जे छत्रपतींच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतात, जे छत्रपतींचं स्मारक अरबी समुद्रामध्ये होणार म्हणून 10 वर्ष सांगतायत, जे छत्रपतींना फसवत आहेत, त्यांना महाराष्ट्रातील जनता त्यांची हंडी फोडल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठेकेदार आणि भ्रष्टाचार याशिवाय कुठल्या गोष्टी माहिती नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तोक्ती वादळ, फयान वादळ यामध्ये 90 किलोमीटर ताशी वेगापेक्षा वारे वाहिले होते. ही वस्तुस्थिती आहे. वादळी समुद्र मोसम असतो तेव्हा सरासरी 30 किलोमीटर 40 किलोमीटरचे वारे वाहतच असतात. आणि यामध्ये आपल्या भ्रष्टाचाराला कुठेतरी लपवण्यासाठी हे असे काहीतरी लोकांना माहिती नसलेले विषय ते सांगत आहेत आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहेत.